महाराष्ट्रात 10 ऑक्टोबरला मनाचे श्लोक हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। तत्पूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे। त्या ट्रेलरच्या नावाला, या चित्रपटाच्या नावाला हिंदू संघटनेकडून विरोध करण्यात आलेला आहे। माझ्यासोबत मिलिंद एकबोटे आहेत। भाऊ, 10 ऑक्टोबरला मनाचे श्लोक नावाचा चित्रपट प्रदर्शित होतोय, आपण या नावाला विरोध करतो? आमचा 100% या नावाला विरोध आहे। मनाचे श्लोक हे शब्द अत्यंत पवित्र आहेत। प्रत्येक माणसाच्या मनामध्ये संस्काराची जी ठेव असते त्याच्यामध्ये मनाचे श्लोक पण असतात। या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शाळेत मनाच्या श्लोकाचा स्वाध्याय केला जातो। लोकांचं जीवन घडवणारी हे मनाचे श्लोक आहेत आणि यांचं नाव मनाचे श्लोक हे शब्द जर एखाद्या चुकीच्या विषयासाठी वापरले जात असतील तर ते आम्हाला मान्य नाही। आम्हाला असं वाटतं की मनाचे श्लोक या शब्दांची नव्हे तर समर्थांच्या विचारांची सुद्धा या ठिकाणी काहीतरी हेळसांड होतीये आणि त्याला आमचा विरोध आहे। फक्त टीझर प्रदर्शित झालेला आहे, चित्रपट प्रदर्शित झालेला नाही, तरी तुम्ही विरोध करता? पण टीझर प्रदर्शित झाला म्हणजे त्याचा सारांश आलाच ना। ज्या चित्रपटामध्ये काय दाखवलं जाईल त्या टीझर मधनं कळतच ना। त्यामुळं जो विरोध आहे तो विरोध फार मोठ्या प्रमाणात आहे। संपूर्ण महाराष्ट्रात व्यापक प्रमाणात विरोध आहे। लोकांना हे मान्य नाहीये आणि जर चित्रपट तरी दाखवायचा प्रयत्न कोणी केला तर तो हाणून पाडला जाईल। आपण खूप वेळा बघतो की सिनेमॅटिक लिबर्टी घेण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाकडून करण्यात येतो, निर्मात्यांकडून करण्यात येतो, तसंच इथं काही घडलं असं? अहो, तुम्ही ख्रिश्चन धर्म आणि मुसलमान धर्म यांच्या श्रद्धास्थानांचा विषय आला की सिनेमॅटिक लिबर्टी हे शब्द अदृश्य होतात तुमचे आणि फक्त हिंदू धर्माच्या बाबतीतच तुम्ही असे शब्द वापरता, हे चुकीचं आहे। तुम्ही अशा प्रकारे हिंदू धर्माचा द्वेष जो करता त्याचा आम्ही निषेध करतो आणि तुम्हाला मनाचे श्लोक हे नाव वापरायला आमचा पूर्ण विरोध आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सिनेमॅटिक लिबर्टी मिळणार नाही। पुढची भूमिका तुमची कशी असणार आहे? 10 तारखेला चित्रपट प्रदर्शित होणार। चित्रपटाला तर आम्ही विरोध केलेलाच आहे। चित्रपट ज्या थिएटरमध्ये लागेल तिथं आम्ही हाणून पाडू। उद्या पुण्यामध्ये संपूर्ण मारुती मंदिरांमध्ये महाआरतीचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। त्या निमित्ताने लाखो तरुण उद्या एकत्र येतील आणि परवाच्या आंदोलनाची दिशा ते ठरवतील आणि जनतेला सुद्धा आम्ही आवाहन केलेलं आहे या चित्रपटावर तुम्ही बहिष्कार टाका म्हणून। तर हा चित्रपट पुण्यामध्ये प्रदर्शित होता कामा नये ही आमची मागणी आहे आणि आमच्यामधले काही कार्यकर्ते हायकोर्टात सुद्धा या कामासाठी गेलेले आहेत। तुमचं या संदर्भामध्ये दिग्दर्शकाशी काही बोलणं झालेलं आहे? जो आमचा सगळ्यांचा समविचारी समूह आहे त्याच्यापैकी काही लोकांचं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे, परंतु त्यांनी अजूनही नाव बदललेलं नाही। त्यामुळे हा तिळा तसाच राहिलेला आहे। त्यांचं काय म्हणणं आहे याविषयी? ज्यावेळेस चर्चा झालेली आहे त्यावेळेस त्यांचं दिग्दर्शकाचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही नाव बदलणार नाही। नाव बदलणार नाही तर त्यांच्याशी चर्चा करायचं आम्हाला काही कारणच नाही, असा आमचा मुद्दा आहे। आमचं म्हणणं असं आहे की नावाचा वापर करून तुम्ही संपूर्ण संस्कृतीला धक्का पोचवता, संस्कृतीचं अवमूल्यन करता, हे आम्हाला मान्य नाहीये आणि फार गंभीर गोष्ट आहे आणि याच्याबद्दल सर्व हिंदू संघटना एकत्र येऊन याला विरोध करतील। हे होते मिलिंद एकबोटे। 10 तारखेला मनाचे श्लोक नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। त्या चित्रपटाच्या नावाला मिलिंद एकबोटे आणि हिंदू संघटनांनी विरोध केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।